नमस्कार मंडळी, मी शुभांगी. मी वर्षा. आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. कसे आहात मंडळी? मस्त, छान. मंडळींनो, मृग नक्षत्र चालू झालेलं आहे. भात पेरणीला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास संपलेल्याच आहेत. थोड्याफार कोणाच्या तरी राहिल्या असतील, नाहीतर झालेल्या आहेत. आणि आता भुईमुग पेरणीची गडबड आता सगळीकडे चालू आहे. पारंपरिक पद्धतीने म्हणजे पहिली माणसं असे म्हणतात की 5 जून ते 20 ते 25 जुलैपर्यंत ही पेरणी केली जाते. भाताची पेरणी ही पावसाच्या अगोदरच करतात आणि भुईमुगाची पेरणी पाऊस चालू झाल्यानंतरच करतात. पाऊस कमी जास्त आहे तोपर्यंतच भुईमुगाची पेरणी करतात. वातावरण जेथे उष्ण व समशीतोष्ण आहे तेथेच हे पीक जास्त प्रमाणात शेतकऱ्याला पीक मिळवून देतं. काळवाट किंवा चिकलमातीच्या रानात जर भुईमुग पेरला तर त्याच्या शेंगा खाली शेतातच रुतून बसतात, त्या निघत नाहीत. त्यामुळे भुईमुग हा भुसभुशीत मातीच्या रानात केला तर सर्वोत्तम. भुईमुगाचे वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे आहेत. त्यातीलच एक SB11 हे उन्हाळ्यामध्ये केले जाते. धनलक्ष्मी हे एक बियाणे आहे व फुलप्रगत आम्ही बियाणे वापरलेलं आहे. 1 फुटा अंतरावर 2-2 दाणे टोकनले आहेत. आणि धनलक्ष्मी हे बियाणे तर सगळ्या शहरातल्या लोकांना माहीतच आहे. तुम्ही आता शहरातली लोक बाहेर फिरायला गेल्यानंतर बाहेर जे गाड्यावरती शेंगा ज्या उकडलेल्या मिळतात ते धनलक्ष्मी बियाणे म्हणायचं. त्यात लांबड्या शेंगा असतात, त्या 3 दाण्याच्या 4 दाण्याच्या अशा त्या शेंगा असतात, त्या धनलक्ष्मी शेंगा. आणि आम्ही जे पेरलं हे फुलप्रगत. भुईमुग पेरणीसाठी सरी पद्धत, बेड पद्धतसुद्धा बनवली जाते. म्हणजे बेड हा 1-5 फुटाचा असतो व सरी ही 2.5 ते 3 फुटाची असते. सरीवर नांगरीने 3 किंवा 2 जऱ्या पाडून भुईमुग पेरला जातो. भुईमुग हा खुरप्याने पण टोकनला जातो. इथे आम्ही छोट्या नांगरीने सऱ्या काढलेल्या आहेत, म्हणजे छोट्या छोट्या गऱ्या काढलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 2-2 दाणे टाकत गेलेलो आहे. आम्ही दोघी जावांनी दाणे टाकलेले आहेत आणि आमच्या 2 मुलींनी ते मुजवलेलं आहे आणि आमचे दोघींचे मिस्टर गऱ्या काढत आहेत. असे आमची सगळी फॅमिली आहे इथे, बाहेरचं कुणी नाही आहे. तुम्हाला आमची कष्टाळू फॅमिली कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. भुईमुग पेरताना लागवडीचा पण वापर केला जातो. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.